महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सोलापूर जिल्हा सहकार भारतीच्या वतीने 24 ते 26 एप्रिल दरम्यान नार्थकोट मैदानावर राज्यस्तरीय व्हिजन एक्स्पो फॉर वुमन एम्पॉवरमेंटचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांकडून उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्रीसाठी 100हून अधिक स्टॉल्स मोफत उपलब्ध करून देण्यात आले असून कला, स्वाद आणि संस्कृतीचा अनोखा संगम या एक्स्पोमधून अनुभवायला मिळणार आहे. या एक्स्पोचे उद्घाटन 24 एप्रिल रोजी आमदार चित्रा वाघ यांच्या हस्ते होणार असून महिला व बालकल्याण मंत्री मेघना बोर्डीकर, पालकमंत्री जयकुमार गोरे, महापौर विनायक कोंडल यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. साड्या, दागिने, हस्तकला, खाद्यपदार्थ यांसह महिलांच्या विविध उत्पादनांचे स्टॉल्स तसेच तज्ज्ञ महिलांच्या सहभागातून परिसंवादाचे आयोजनही करण्यात आले आहे. महिलांना व्यासपीठ देत स्वावलंबनाकडे नेणारा हा उपक्रम ठरणार असल्याचे स्वागताध्यक्षा सुधा अळ्ळीमोरे यांनी सांगितले. बिना संस्कार नहीं सहकार, बिना सहकार नहीं उद्धार या ब्रीदातून आयोजित या एक्स्पोचा लाभ सोलापूरकरांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. सकाळी 11 ते रात्री 9 या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे. नमस्कार, मी सुधा अळ्ळीमोरे. सोलापूर जिल्हा सहकार भारतीच्या वतीने व्हिजन एक्स्पो अंतर्गत सोलापूर शहरामध्ये नार्थकोट मैदानात येत्या 24, 25, 26 एप्रिल रोजी महिलांसाठी भव्य अशा प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे. महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू तिथं प्रदर्शन आणि विक्रीसाठी उपलब्ध असतील. महिलांना सक्षम करण्यासाठी, त्यांच्या हाताला काम देण्यासाठी आणि त्यांच्या हातात असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी, त्यांना एक मार्केट मिळवून देण्यासाठी सहकार भारतीचा हा उपक्रम स्तुत्य आहे. संपूर्ण सोलापूरकर वासियांना मी विनंती करते या कार्यक्रमाची स्वागताध्यक्ष म्हणून की या प्रदर्शनाला भेट द्यावी आणि महिलांना व्यवसायासाठी प्रोत्साहित करावं. धन्यवाद. हे प्रदर्शन राज्यस्तरीय आहे आणि संपूर्ण राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून महिलांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. आणि या प्रदर्शनाचं एक वैशिष्ट्य म्हणजे इथं जे आम्ही स्टॉल देणार आहोत ते स्टॉल पूर्णपणे मोफत असणार आहेत. म्हणजे एकूणच महिलांना व्यवसाय चांगल्या रीतीने करता यावा याच्यासाठी ही योजना आम्ही केलेली आहे. सोलापुरातल्या समस्त महिला आणि पुरुष वर्गांना मी आव्हान करते की या प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी आणि महिलांना प्रोत्साहित करावं.